रायगड कधी काही या सह्याद्रीच्या कुशीत स्वराज्याचं स्वप्न उभं राहिलं होतं. हीच ती भूमी रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी, जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि जिथून स्वराज्याची दिशा ठरली. आजही या गडाच्या प्रत्येक दगडात, प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत इतिहासाची एक कहाणी दडलेली आहे. हा फक्त एक किल्ला नाही, ही आहे स्वराज्याची राजधानी. रायगड इतिहास नाही, एक आहे जिवंत अनुभव. हॅलो गाईज, कसे आहात सगळे? आजचं ब्लॉग आमचं रायगड आमचा घेऊन जाणार माणूस म्हणजे राहुल कुबल, आणि आमच्या वाड्यात सध्या जुळलेला असा अक्षय कुबल, आणि एकलं माणूस येतो म्हणजे आमचं बंटी कुबल. चला तर बघूया काय काय करून गावतं आणि काय काय मजा जातली ती आता पुढच्या ब्लॉग मध्ये. स्टे ट्यून. बंटी कुबलाचं आगमन झालं असं. बंटी कुबल काय म्हणतात तुम्ही? बंटी यादी बाईट टीम रे. हाय फ्रेंड, चला तर आता प्रवास सुरू झाला असं काय. ब्रेकफास्टसाठी पहिला स्टॉप घेतलेला आहे. ब्रेकफास्टसाठी आपले नंबर बंटी कुबल आणि आमचं अक्षय कुबल, युवा नेता. 2 ऑर्डर दिलेले आहोत. काय म्हणे पाऊस आणले फायनली आमची ऑर्डर दिलेली आता. एक बाबा येस, बरीचदा लाल लाल वडा. मिसळपुरी खातो, मिसळपुरी. टाकी आणली आबा, कॉफी आणली. होय तर बरी बोल कशी आणला. लत्ता लत्ता आणि बांद्यातली कोरी चाय पितोय आम्ही. आणि याच्यानंतर आमचा परत दुसरा स्टॉप आम्हाला लवकरच तुम्हाला कळेल. नाश्ता कसा होतो बाबा? नाश्तो एक परफेक्ट आणि चांगलो नाश्तो आमका मिळलो बांद्यामध्ये. कधी इल्या त्याला या बांद्यामध्ये या रेस्टॉरंट आहे बघायचं. या पुलाच्या अडे खालती कोणच्या हा अडे या केव्हा. आणि नाश्तो करून बघा तुम्ही, बरोबर. नंतर सांगा पुरी राहतो. मिसळपुरी ट्राय केलेलं आहे मी, मस्त होती. आता गाडी भाऊ काढता आमचं, जाऊया आता पुढे. काय करतो? हां, तर नाश्ता वगैरे झालेलो असं, आणि आता बाण्यातनं आम्ही निघालो आहे, बाण्याच्या स्टँडकडनं. आता पुढचा प्रवास स्टार्ट होणार आहे. आणि झेंडा बघा, एक नंबर. जरा मिक्स ब्लॉग असणार आहे, मराठी आपली मालवणी मिक्स. सो एन्जॉय द ब्लॉग गाईज. प्रवीण खेडकर साईडने व्हिडिओ काढायला तो ओळखीचं कसं दिसता. अरे कुणी काढा. ओळखीचं दिसता. रायगड आम्ही येलो शूटिंग मध्ये. हा इल्या तर राजा पुलला पोहोचलोय आता. अजून 4 तासाचा रस्ता लागवायला आहे रायगडला. त्याच्या पहिले एक छोटासा ब्रेक पाहिजे, कारण बसून बसून कंटाळा येतो त्याच्यामुळे. बाकी काय विषय नाही. व्ह्यू मजा रे, तुम्ही एन्जॉय केले असतील. मस्त आहे रस्ता, एकदम हायवे पूर्ण सटासट. हे कुठली पडलेली असा गाईज, डोंपर झाली तशी. तर रत्नागिरीचा रस्ता आमचा चुकलेला असा, कारण आम्ही हायवेनं चाललो आहे. आणि ह्या माणसाची एक झोप पूर्ण झालेली आहे. तसं काय घोडो घोड करत होतो. आता रात्रीचा काय जाता आता माहीत ना आमचा, बट लेट्स सी. रात्रीचा खेळ झाला. नाश्ता 11 साडे 11 दरम्यान झाला ना, त्याच्यामुळे भूक सध्या कोणालाच नाही आहे. तर आम्ही नंतर थोड्या चाय नाही तर काहीतरी खाणार संध्याकाळी 4-4:30ला. सो अजून 2-2.5-3 तासाचा प्रवास बाकी आहे. सो लेट्स गो. मध्ये इथं थांबलो आहे, पण नजारा बघा काय एक नंबर दिसता. आई शपथ, वाव मॅन. पाणी गेला खाली धबधबा पॉइंट मेले हो. धबधबा पॉइंट.
तर मध्येच जाताना खेडच्या रस्त्याला धबधबा भेटला आमका. धबधबा बघून रवलू. धबधबो काय धबधबो बरो मोठा धबधबो. जातू खंय आणि रवलू खंय. रायगड स्पेशल सांग बरं विचार. ओके मला लत्ता. हां चिपळूण खेळाक पाऊल मेलं. धबधबा बरा असं कॅमेरामध्ये तुमका तेवढे जस्टिस जावचो ना बट इट्स लुकिंग गुड टू गुड. ओ चला झाला फिरा जाऊया आता. नॉट बॅड चांगला होतं का बाबा बरा. चला संध्याकाळचा आमचे वाजले आता 5:30. संध्याकाळची भजी हा 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 हे बघा. खाया खाया कशी अरे काय बरं. हो वडापाव चाय पण आणा. कॉफी पण इल्ली असा. अरे खतरनाक दिसता मरे. हो काय होती आय वालो. सर्व या नाश्त्याची सर्वांची काय म्हणतात ते धन्यवाद जातो ते जो ज्याने जे नाकाचा वास जाताना ज्याने जो सुगंध घेतला या भजीचा भजीच्या वासाच्या सहाय्याने त्याने आम्हाला हॉटेलचं त्याने आम्हाला सुचवलं आणि दाखवलं. सर्वच्या वतीनं त्याला आम्ही आभार मानतो. धन्यवाद. खंय पोचलो आम्ही बाय द वे. हा आम्ही पोचलेलो एका ढोलकपूर. पोलादपूरला पोचलोय. बस स्टँड फिरून आहे मरचल आहे आता. सांग बरं दाखयले हो कड्डे. हां काय माहिती का हय हय कळले थंय काय हा डेपो दाखवले. तो डेपो दाखवले दाखयलंय ह्या स्टेशन मा स्टेशन बस स्थानक. बघा बघा काय बस स्थानक आमचं बंटी तुमका सांगतलो काय करतो आता. येता का जाता काय ना एसटी रवली हा त्याचं. मित्रांनो नाश्ता वगैरे झालो. मस्त होतो नाश्तो. म्हणजे आमच्या बंटी कुबलामुळे आम्हाला चांगलो नाश्तो मिळाला. त्याचं रुची हॉटेल रुची. जर तुम्ही या साईडनं गेलात तर रुचीमध्ये जावा. इथं मस्त नाश्ता मिळेल तुम्हाला आणि रिजनेबल रेट आहे. जास्त नाही. हॉटेल 370च झाले फक्त. किती झाले 370. चांगला आहे. कॉफी घेतली आम्ही. त्याचं नाव नोट करा. कधी पण इथे आलात, हॉटेल रुची. आपल्या हा, zoom रायगडला करून जायला दाखवतो. असणार तर तिकडे रुची हॉटेल आहे. तिकडे कधी पण आपण नाश्ता करू. ओके चला तर आपण आम्ही आता निघतोय आता पुढच्या प्रवासासाठी. स्टे ट्यून. धन्यवाद अँड स्टे ट्यून. स्टे ट्यून गाईज. दिसतंय तू दिसते ना पुढच्या स्टेशनसाठी रवाना होताना आता पुढच्या प्रवासाला आपण रवाना होतोय. आता इकडेच वाजले 6:15. आम्ही 5:15 5:30 वाजता इथं आलेलो. इथनं रस्ता इथं खाल्लं बघता रस्ता जातो बघा. काय गाड्या निस्ता राडा. सो लेट्स गो बॉयज. चला जाऊया. तर आता सध्या आम्ही माणगावला पोचलोय. रेल्वे स्टेशनला जाणार आहे आणि एक मित्र येणार आहे त्याला पिकअप करणार. लेट जरा ट्रेन झाली येणार आहे. पहिलीच ठरेल. आम्ही जात होतो तेवढ्यात आम्हाला म्हणजे परम मित्र राजेश नाईक यांचा फोन आलेला आहे. तुझ्या राजेश नाईक फोन आलेला आहे आम्हाला. म्हणा युट्यूबर आहे त्याला ते 15 मिनिटात. चल बरं चल तर म्हणून सगळं संवाद संपलेला आहे. The next day. तर गुड मॉर्निंग गाईज. सकाळ झाली दुसऱ्या दिवसाची आणि 5 जण ॲड झालेले आहेत आपल्याला रायगडला जायला. आपलेच मित्र संजील गोपाल आणि सवंगडी. आता नाश्ता आलेला आहे. चाय आणि पिकॅन भाई आमचं चाय आणि पाव. जरा जास्त लांबून आणले आहेत. पुढचा प्रवास आता लगेच लवकरात लवकर स्टार्ट होणार आहे. आणि हा व्ह्यू बघा कसा दिसतोय एक नंबर.
मित्रांनो निघालो आम्ही आता जायला. 2 गाड्या रेडी आहेत, 1 आणि 2. तर लेट्स गो बॉयज. रायगड किल्ला मध्ये मध्ये सिनेमॅटिक दिसणार आहेत. तर आपण काहीतरी नवीन एक्सप्लोर करणार आहे. आपण चालत जाणार आहे कारण आपल्याला उमेद आहे चालत जायची. सो आपल्याला पूर्ण गड चढायचा आहे. सो लेट्स सी कसा सीन आहे तो बाकीचा. पूर्ण इथनंच पायऱ्या स्टार्ट होतात गडावर जायला. इथनं गड असा स्टार्ट पूर्ण 1 तासाचा प्रवास आहे असं म्हणतायत. स्टेप्स माहीत नाही किती आहेत पण लेट्स सी. ते खाण्यावर पालखी म्हणून चढत म्हणजे आणि तुका आता असा जमणार ना रेनकोट घेऊन हाती. हां काय कसं वाटतं? मस्त. रायगड फर्स्ट टाइम महाराजांचं फर्स्ट टाइम ना? मी पण फर्स्ट टाइम आलो आहे रायगडला मित्रांनो. खूप चढायचं आहे. खूप म्हणजे खूपच चढायचं आहे. लाईफमध्ये एकदा तरी रायगड महाराजांचं बघितलं पाहिजे. एक नजारे काय आहे तिथनं. पण आपल्याला अजून खूप वरती चढायचं आहे. आमचे एक लेट्स गो बॉईज. आमचा अजय म्हणतो आपलं एवढं चालून दमायला होतं आहे. त्या काही लोक कशी वर गेली असतील त्यांनाच ठाऊक बाबा. इथं नजारा बघा काय दिसतो तो एक नंबर. केवढा खाली गाड्या बघा छोट्याशा. हा वारा पण आला. आमचे मुंबईकर इथं आहेत. नजारा मस्त आहे आणि पावसाचं टाईम असल्यामुळे जास्त गरमी वाटत नाही. आमचे 5-6 गण गायब झालेत पुढे गेलेत. आम्ही 5 जण आम्ही मागे थांबलो. पण करतात पुढे येऊन थांबतात त्यातले हे आणि हे पुढे पुढे गडबड धावतात आणि दमायला झालं की इथे येऊन बसतात. आमची मा हा आणि होय धावता पुढे येऊन बसा भंटी ना. आता 2 मिनिटं आम्ही बसाय. महादरवाजा. तर रायगडाच्या आत आता पोचलो आहे आम्ही. महादरवाजा क्रॉस केला आहे आणि पुढे निघालो आहे. अजून स्टेप्स आहेत. मुंबईकर चालले आहेत बाबा. नाही करत. दमलेत सगळे पण पावसामुळे काय वाटत नाही. थंड वाटायला नाही. चालत यायला अजून मजा आली रोपवेपेक्षा. एक्सप्लोर करायला भेटते कसं अगोदरची माणसं चालायची वगैरे कशी काय धुका आहे भेंडी काय दिसत पण नाही. पुढचं 5 मिनिटाच्या पुढे गायब. एन्जॉयमेंट आहे एन्जॉयमेंट काय एन्जॉयमेंट. ऑलमोस्ट अर्धा किल्ला आम्ही पार केला आहे. काय बोलतात एक्सपिरियन्स? हां सांगू शकत नाही आता. दम लागला. दम थांबू दे नंतर एक्सपिरियन्स सांगणार तो. हा रोहित भाऊ आमचे चालून दमलेच बाबा एकदाचे. चाय पाणी मारलं का थोडी? चाय घ्यायची तुला? घे ना चाय. होय 1 2 3 4 5 चाय घेतले मग. होय 1 2 3 4 5 गोवा बॉर्डर जवळून आलेलो आहोत. घ्या आणि गरम असा चहा पिताना बढिया सवंगडी हां मग हे जोडा खूपवाडी घरपोच पत्ता बरेच तांबडो मेला. तांबडो आणि भाषा फाटल्यान धुक्या. तांबडो नियो जांभळो आणि नियो. तर कॅमेरामॅन बाबा नाईक. हां मस्त.
ऑलमोस्ट पोचलोय. 5 मिनिटं सांगितलेत. लेट्स सी. पार्टनर गेले पुढे. हा असं आहे ना. शेवटी आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने झालेल्या पवानी किल्ले. मला वाटलं इथं धुका आहे पण हे पाणी होता. पाण्याचा पॉन्ड आहे हा. तलाव लेक. पुढे काढतो डॅम तो. डॅम नाही तिथनं पाणी खाली पडते. तिथनं फुटणं. सध्या पोचलोय वाटतं. आता बघूया कुठे काय शोधायचं. आमचे गंडर आता खय आवाज काय माहिती झालेलं आहे आम्हाला. धुक्यामध्ये हरवलेत. नको. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथं आहे. आपण गड जेव्हा चढतो तेव्हाच हे इकडचे सगळं दिसायला आहेत. ते भिंत्या वगैरे आहेत. तिथं अगोदर बाजारपेठ होते म्हणे दुकानं. आणि एवढं धुकं पडलं आहे त्याच्यात त्याला काय दिसत नाही. ऑलमोस्ट 10 मीटरच्या नंतर पूर्ण ब्लँक. हे आमचे सवंगडी. शिवाजी महाराज समाधी रायगड फ्रॉम 1924 to 20. पावसाळ्यामुळे पूर्ण गडावर धुकंच धुकं. हेच ते आणि दमदार आक्रमण केलेलं आहे. वरतून दिसताय भया काका. सिद्धेश्वराचं मंदिर आहे इथं. त्याच्या दर्शनासाठी इथं थांबलं. आता लाईन आहे बऱ्यापैकी कारण संडे असल्यामुळे गर्दी तरी आहे घे म्हणून. हे आमचे इंटू बंडू. या करी मला माहीत नाही आतमध्ये नाही कॅमेरा अलाउड आहे की नाही पण इथं जरा शूटिंग काढतोय. ही आहे महाराजांची समाधी. गर्दी इथं बघू शकता किती आहे ती. इथनं पूर्ण दरी. अजय काय म्हणते तू? आमचं ऑलमोस्ट फिरून झालं आहे. माझ्याबरोबर आता सध्या अजय द कुबाल. परत आपण तिथंच बाजारपेठेच्या जागेवर आलो आहे आणि आमच्या मित्रांना आम्ही शोधतोय. ते कुठे गेलेत अजून भेटत नाहीत. थांबलायत बोललेत पण आय डोंट नो कुठे फिरत आहेत. अर्धा तासाला आम्ही आमच्या मित्रांना शोधत होतो. फायनली ते आम्हाला भेटले आहेत. ते इथं आहेत. म्हणजे काय करत होते काय माहीत. एक फोटो नाही काय नाही धावलेत. आगवण लागले तर आपला रायगड फिरून झालेला आहे मित्रांनो. थोडे पॉईंट राहिलेत आपले. थोडे मेंबर जमलेले आहेत आणि आम्हाला जायला पण लेट होणार कारण इथंच आता 1 वाजले आणि धुकं पण खूपच आहे आणि पाऊस पण खूपच आहे. सो एक्सपिरियन्स चांगला होता इथे यायचा आणि बरंच होता एक्सपिरियन्स. हां महत्त्वाची गोष्ट आणि आमच्यामध्ये मेन बंटी कुबल हा मेन कलाकार होता. मेन कलाकार असून तो पूर्ण पायऱ्या चालला. मुंबईकर पण आलेले ते पण पायऱ्या चालले. कोणा आणि काय बरं या घरा गड उतरून तर आमचा गड उतरून झाला आहे. आमचे राहुल कुबलाचा अनुभव सांगतील. अनुभव म्हणजे खूपच चांगला. एकदम असं एक ऊर्जा मिळाली इकडे येऊन. आणि पायऱ्या चढून कसं पायऱ्या वाटलं? चढून पण जरा पाय दुखायला लागले पण तरी पण एक सहसत रक्त म्हणून आम्हाला एवढं काय वाटलं नाही आणि पावसाने पण साथ आता दिली. काम करायला पण एक एनर्जी आली. नजारे बघा आई थोडासा उतारतो बघा आणि वेगवेगळ्या. तर मित्रांनो तर गाईज आपलं रायगड फिरून झालं आणि आम्ही निघालो आता मुंबईच्या दिशेने. हा ब्लॉग इथंच संपतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. टाटा बाय बाय. भेटूया अशाच एका मुंबईच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट टाइम. बाय बाय. सी यू. सायोनारा.